मंडळी, कथेचा ट्रेलर आपण पाहिलाच आहे. आज आपण कथेला सुरुवात करू. त्याआधी तुम्हाला जर या कथा वाचायच्या असतील तर प्रतिलिपी मराठी या ॲपवर वैशाली मंथाळकर या नावाने माझ्या अकाउंटवर मिळतील. चला तर मग आपण आता कथेला सुरुवात करू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं वानिशा क्रिएशन या आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलवर आपल्याला वेगवेगळ्या कथा ऐकायला मिळतील. त्यातलीच पहिली कथा म्हणजेच मेहंदी नव्याने रंगली. मेहंदी नव्याने रंगली भाग 1. लेखिका वैशाली मंथाळकर. देवीच्या मंदिरात हवनकुंड जळत होतं आणि त्या हवनकुंडाच्या समोर दोघं हात जोडून पाटावर बसले होते. हिरव्या कलरची पैठणी, त्याला लाल कलरचा काठ, हातभर मेहंदी आणि त्यावर हिरव्या बांगड्या, गळ्यात नेकलेस, कानात झुमके, चेहऱ्यावर थोडासा मेकअप, केसांची सागरवेणी घालून त्यावर खूप सारे गजरे माळले होते. पायात नुकतेच घातलेल्या जोडव्या आणि पैंजण होते. दिसायला गोरावर्ण, हाईटही व्यवस्थित होती. छोटं कपाळ, चाफेकळी नाक, नाजूक ओठ, त्यावर सध्या लाल कलरची लिपस्टिक लावल्याने खूपच आकर्षक दिसत होते. बदामी आकाराचे डोळे, काळसर तपकिरी डोळ्यात डार्क काजळाची लकीर खूपच सुंदर दिसत होती. गाल थोडेसे मेकअपने उठवून आले होते. निवी डोळे झाकून पुढच्या आयुष्याच्या सुखाची देवीला प्रार्थना करत होती. तर ही आहे आपल्या कथेची मेन हिरोईन, निवी देसाई. तिच्या शेजारच्या पाटावर ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि त्याखाली व्हाईट कलरचा पायजामा घालून बसला होता. गोरावर्ण, उंच पुरा, जिममध्ये कमावलेले धिप्पाड शरीर, उभा चेहरा, कपाळ मोठे, काळेभोर डोळे, जॉलाईन शार्प, त्यावर बियर्ड, सरळ नाक, राकट डाळिंबी ओठ आणि कपाळावर वाराच्या झोत्याने त्याच्या सिल्की केसांचा झुपका रेंगाळत होता. ध्वजच्या चेहऱ्यावर सध्या कुठलेच भाव नव्हते. फक्त हात जोडून पुढच्या देवीच्या मूर्तीला बघत होता. तर हा आहे आपल्या कथेचा मेन हिरो, ध्वज सरनाईक. वाऱ्याच्या झोत्यामुळे अग्निकुंडातील अग्निसुद्धा पेट घेत होती आणि त्याचबरोबर तिच्या केसांचे पुढे आलेले छोटे छोटे बट तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होते. ती तिच्या नाजूक हातांनी केस मागे सारत नजर त्याच्याकडे करते. तशी त्याचीही हलकी नजर तिच्यावर पडली. दोघांची नजरानजर झाली. तिच्याही चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. तेव्हा त्याने किंचित ओठ रुंदावले. तिनेही त्याला प्रतिसाद देत ऑकवर्डमध्ये छोटी स्माईल दिली आणि पुन्हा पुढे बघू लागली. तिच्या घरचे आणि त्याच्या घरचे मोजकेच लोक त्या मंदिरात बसले होते. समोर ब्राह्मण मंत्र वाचत होते. मंत्र संपले तसे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्यावर अक्षदा वाहिल्या. ब्राह्मणाने त्याच्यासमोर मंगळसूत्र आणि कुंकवांचं ताट धरलं. त्याने एक नजर त्याला पाहिलं आणि मंगळसूत्र घेतलं आणि तिच्याकडेही पाहिलं. तीही नजर वर करून त्याच्या डोळ्यात बघू लागली. तो पुढे झुकत तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. त्याच्या हलक्या नाजूकशा गार स्पर्शाने तिचे डोळे अलगद बंद झाले. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. त्याने तिच्या बंद डोळ्याकडे पाहत अलगद आपला हात बाजूला केला. त्याचा स्पर्श नाहीसा झाला. तसे तिने डोळे उघडले. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले. त्याने चिमटीत थोडंसं कुंकू घेतलं आणि तिच्या भांगेत भरलं. तिथे असणारी त्यांची फॅमिली मनातून सुखावली.
चेहऱ्यावर समाधान पसरले होते. वकील रजिस्टर घेऊन आले. त्यांनी त्यांच्यासमोर रजिस्टर धरलं. दोघांनी साईन केली. ध्वज सरनाईकची फॅमिली. अमित आणि मेघना, ध्वजचे आई वडील. त्यांना 3 मुलं. ध्वज सर्वात मोठा मुलगा आणि त्याच्या पाठीवर जुळे भाऊ आणि बहीण. त्यांचं नाव धरा आणि अंबर. घरात आजी, त्याची विधवा आत्या राधा, त्यांना एक मुलगी तानी, असा त्यांचा परिवार. निव्वी देसाईची फॅमिली. लता, निव्वीची आई. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. राकेश, प्रिया, मोठा भाऊ आणि वहिनी. त्यांना एक छोटी मुलगी रिया. अशी त्यांची छोटी फॅमिली. तर मंडळी, अशाच वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी आणि त्याचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बरं का.